नाशिकच्या कुंभमेळ्याच्या नामकरणावरून वाद निर्माण झालाय। त्र्यंबकेश्वरचं नाव द्यायचं की नाशिकचं महाकुंभाला नाव द्यायचं यावरून महंतांमध्ये जुंपली आहे। दुसरीकडे शाही स्नानाचा अधिकार कुणाचा यावरून महंतांमध्ये तीव्र मतभेद आहेत। बघूया। नाशिकच्या कुंभमेळ्याच्या नामकरणावरून महंतांमध्ये जुंपली। त्र्यंबकेश्वर आणि नाशिक पैकी पहिलं नाव कुणाचं यावरून वाद। शाही स्नानावरून शैव वैष्णवांमध्ये जुंपली। नाशिकमध्ये महाकुंभ 2027 मध्ये होणार आहे। सरकारी पातळीवर महाकुंभाची तयारी सुरू असतानाच आता साधू महंतांमध्ये मात्र जुंपल्याचं चित्र निर्माण झालंय। नाशिकच्या महाकुंभाचा वाद फक्त एका गोष्टीपुरता मर्यादित राहिला नसून वेगवेगळ्या मुद्द्यांवर वाद समोर आले। नाशिकच्या कुंभात पहिलं शाही स्नान कोण करणार यावरून वाद निर्माण झालाय। पेशव्यांच्या काळात त्र्यंबकेश्वरला शैव तर नाशिकच्या रामकुंडात वैष्णव शाही स्नान करतात असा निवाडा झाला होता। पण प्रयागराजला राष्ट्रीय आखाडा बरखास्त झाल्यानं शाही स्नान कोण करणार याचा निर्णय झाला नसल्याचा दावा महंतांनी केला। तिथे दोन परिषद आहेत। त्र्यंबकेश्वर आखाडा परिषद नावाची एक स्वतंत्र परिषद आहे आणि जी संतांची जे 13 आखाड्यांची जी षडदर्शन आखाडा परिषद आणि षडदर्शन आखाडा परिषद त्र्यंबकेश्वरला पण आहे। ही जी कालची बैठक झाली ही काही 13 आमचे कुठे निर्माण। आपने देखा होगा जब वो वैष्णव संप्रदाय के जो अखाड़े है वो यहाँ त्र्यंबक में स्नान ही करते हैं। उनका स्नान कहाँ पे? नासिक में स्नान है और उनका हमारा कोई आपस में लेना देना नहीं है। उनका स्नान है हमारा यहाँ, हमें यहाँ की बात करनी है, उनको नासिक की बात करनी है और बाकी हमारा पूरा प्रयास रहता है सब एक हो जाए, ऐसी बात नहीं है। हा वाद कमी की काय कुंभमेळ्याच्या नामकरणावरून ही वाद निर्माण झालाय। त्र्यंबकेश्वर नाशिक कुंभमेळा असं म्हणायचं की नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा असं म्हणायचं यावरूनही आता नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या महंतांमध्ये वाद निर्माण झालाय। महंत सुधीरदास पुजारी आणि अनिकेत शास्त्री देशपांडे हे साधू महंत नसल्याचा आरोप महंत शंकरानंद सरस्वतींनी केला। नहीं, त्र्यंबक नासिक अभी जो मेला होगा जो हमारे 10 अखाड़े हैं वो कहाँ पे? त्र्यंबक में है। सन्यासी अखाड़े, नागा सन्यासी जो हमारे उत्तराखंड से आएंगे, जो हमारे नर्मदा खंड से संत महात्मा आएंगे वो कहाँ आएंगे? त्र्यंबक में आएंगे। तो जो इसका नाम होगा त्र्यंबक नासिक के नाम से ये मेला जाना जाएगा। विषय असा होता की त्र्यंबकेश्वर नाव आधी लिहावं आणि नाशिक नाव नंतर लिहिण्यात यावं आणि नाशिक हे मूळ कुंभाचं स्थान नाहीये असं त्यांचं म्हणणं होतं। वाद मिटवण्यासाठी अखिल भारतीय आखाडा परिषदेच्या अध्यक्षांनी नाशिकला भेट दिली। त्यांनी महंतांमधील वाद मिटवण्यासाठी पुढाकार घेतला। नाशिकमध्ये भक्तीचा महाकुंभ होतोय की वादाचा महाकुंभ असा प्रश्न सामान्य नाशिककरांना पडला। योगेश खरे, झी 24 तास, नाशिक।